मी खाली बसतो. आमदार साहेबांचं स्वागत होत आहे. त्यानंतर या ठिकाणी भैया साहेबांचं स्वागत होत आहे. थोडं नगरपालिकेमध्ये विजय झालेले सर्व नगरसेवक आणि पराभूत झालेले सर्व उमेदवारांचे साहेबांचं स्वागत करायचं. संजय फावडे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी सुप्रिया सचिन जाधव त्यांच्या वतीने या ठिकाणी सचिन जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रशांत घोडके आणि कुणाल मुंडे यांना विनंती करतो की आपण जाधव साहेबांचं स्वागत करायचं. मी गोबरे आणि सहदेव राठोड यांना विनंती करतो की आपण आयुध या ठिकाणी स्वागत करायचं. विनंती करतो की आपण सय्यद हरून सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं. सर यांचं स्वागत करायचं. यानंतर स्वागत करण्यासाठी मी विक्रम बडे आणि श्याम गाडी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अश्विनी गायके त्यांच्यापैकी परवीनजी गायके यांनी अतिशय 84% अतिशय चांगला विजय प्राप्त केला. त्यांचं स्वागत बदल शिंदे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी लक्ष्मण नरसिंह यांचं स्वागत करायचं. सुकुल यांचं स्वागत करायचं. सिकंदर न बनता त्यामध्ये प्रमाणे आपण सुद्धा या ठिकाणी या विजयामध्ये आपण सुद्धा शहाचा वाटा घातला. त्यामध्ये वार्ड क्रमांक सचिन खाली घ्या थोडा. सूरज पटेल यांचं स्वागत करण्यासाठी मी स्वागत करायचं. सागर भाई दुप्पट भीषण पवार यांनी या ठिकाणी सागर दुप्पट यांचं स्वागत करायचं. संचालक साहेब यांचं या ठिकाणी वरवरी येथे धारूर नगर परिषद आपण दादाच्या मार्गदर्शनाखाली जयसिंग भाई आम्ही सर्वांनी ही नगर परिषद माननीय अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात झालेले सर्व सन्माननीय नगरसेवक आणि ज्यांनी नगराध्यक्षाला निवडणुकीमध्ये निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली असे सर्व पराभूत सुद्धा झालेले उमेदवार जे काही थोड्या मतांनी, एक तर उमेदवार 2 मतांनी, एक 14 मतांनी, एक 40 मतांनी, म्हणजे इतक्या थोडक्यात पराभव त्यांचा झालेला आहे. परंतु त्यांच्यामुळंच आपली वरची सीट जी विजय तेव्हा सर्व सन्माननीय नगरसेवक आणि उमेदवार जयसिंग भैया, बाबरी शेठ, आमच्या मंगलताई मुंडे वहिनी, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, कारण आपला वडवणी तालुका कालच राज्यामध्ये अंकेशित तालुक्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे आणि ही अतिशय आपल्या सर्वांच्याच दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी आयोजित केला होता. सर्व वडवणी शहरातील प्रमुख कार्यकर्ते, वडवणी शहरातील सर्व नगराध्यक्ष, आदरणीय बापू,
नंतर मार्केट कमिटीचे सभापती आदरणीय संभाजीराव शिंदे पाटील, नंतर सर्व सन्माननीय नगरसेवक वडवणीचे, तालुका अध्यक्ष बजरंगजी साबळे, सर्व राष्ट्रवादीवर प्रेम करणारे या शहरातील मान्यवर कार्यकर्ते, बंधूंनो आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं परत एकदा बाळाभाऊ जाधव आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अतिशय आव्हान कठीण होतं, परंतु हे आव्हान सर्व कार्यकर्त्यांनी पेललं. आम्ही आमच्या परीनं त्या विजयामध्ये हातभार लावण्याचं काम केलं आणि म्हणून शेवट गोड झाला. आपली नगर परिषद पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये बऱ्याच वर्षानंतर आली. अतिशय महत्त्वाचे जे आश्वासनं आपण जनतेला दिलेली आहेत ती आश्वासन पूर्ण करण्याचा कर्तव्य आपल्याला बजवायचं, म्हणजे पुढच्या निवडणुकीमध्ये अजिबात त्याचा आपल्याला त्रास होणार नाही. आणि परत मला खात्री आहे की अजितदादा पवार यांनी स्वतः शब्द दिलेला आहे की धारूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कुठेही निधी कमी पडू देणार नाही आणि आम्ही सातत्यानं त्यांच्याकडे पाठपुरावा करून जे काही निधी या ठिकाणी लागणार आहे विकासासाठी तो निधी मोठ्या प्रमाणामध्ये धारूर नगरीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही निश्चितपणानं काळजी घेऊ. आणि कुठेही या नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवक यांना निश्चितपणानं प्रचंड अशा ताकद देण्याचं काम पुढची 5 वर्ष आम्ही सर्वजण करू, एवढी ग्वाही या निमित्तानं मला द्यायची आहे. बीड जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून ते आहेत, राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि निश्चितच आता त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं या ठिकाणी धारूर शहराचा सर्वांगीण विकास त्याबद्दल धारूरच्या सर्व नगरसेवक व उमेदवार, नगराध्यक्ष व प्रमुख कार्यकर्त्यांचा आज सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार आज निवडणूक झाली असली तरी जबाबदारी आपल्यावर वाढलेली, पुढचा भविष्याचा विकास, जे लोकांच्या अपेक्षा, पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आणि दादानी जाहीरनामा केलेला प्रसिद्ध त्या मुद्द्याला काम पूर्ण करणं आपली जबाबदारी. जे नगरसेवक निवडून आले त्यांच्यावर जास्त आहे, कमी पडले त्यांची वर जबाबदारी, त्यांना सोबत घेऊन सर्व आपण एकत्र काम करणार आहोत. पडलेच म्हणून खचून जायचं नाही, नव्या जोमाने पुन्हा कामाला लागायचं, अशी सगळ्यांनी एकजुवानी एकजुटीने आपण राहू, काम करू अशी अपेक्षा बाळगतो. माझे सगळ्यांना शुभेच्छा देतो. 2 शब्द संपवतो. जय हिंद महाराष्ट्र.